सैनिकी शाळेतील विद्यार्थी जास्तीत जास्त सैन्य दलातील अधिकारी व्हावेत, प्राचार्य कॅप्टन के श्रीनिवासन यांचं वाटतं. सैनिकी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने एनडीए स्पर्धा परीक्षेद्वारे सैन्य दलात अधिकारी व्हावेत व यासाठी शिस्त, स्वावलंबन व अध्ययन यावर सैनिकी शाळांनी आपलं लक्ष अधिक केंद्रीभूत केल्यास भविष्यात अशाच सैनिकी शाळांतून एनडीए मधील प्रवेशातून व प्रशिक्षणातून सैन्य दलातील अधिकारी निश्चित बनतील, ज्यायोगे शासनाचा सैनिकी शाळा निर्मितीचा हेतू साध्य होईल. अशा प्रकारचं प्रतिपादन सातारा सैनिकी शाळेचे प्राचार्य व राज्यस्तरीय सैनिकी शाळेच्या अभ्यासक्रम कमिटीमधील प्रमुख प्राचार्य कॅप्टन के श्रीनिवासन, भारतीय नौदल अधिकारी यांनी केलं. विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज राहून भविष्यात एनडीएच्या स्पर्धेद्वारे सैन्य दलात अधिकारी म्हणून करिअर घडवावं, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. तासगाव येथील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेस राज्यस्तरीय सैनिकी शाळा अभ्यास समितीनं 18 मार्च रोजी भेट देऊन सविस्तर शालेय तपासणी केली. या समितीचे प्रमुख सातारा सैनिक शाळेचे प्राचार्य कॅप्टन के श्रीनिवासन माजी भारतीय नौदल अधिकारी होते. सदरच्या समितीमध्ये डाएट सांगलीचे प्राचार्य डॉक्टर विकास सलगर, ज्येष्ठ अधिव्याख्याते विजय गदगडे व अधिव्याख्याते सुलभा पुजारी यांचा समावेश होता. मान्यवरांनी शाळेची सर्वांगीण पाहणी करताना विद्यार्थ्यांमधील सैनिकी शिस्त व प्रशिक्षण व्यवस्था, शाळेची परेड, वसतिगृह व भोजनगृहाची सुविधा, एनडीए व इतर स्पर्धा परीक्षांचे निकाल व तयारी, ग्रंथालय व प्रयोगशाळा, शैक्षणिक साधन सामग्री, क्रीडा साहित्य व शारीरिक प्रशिक्षण, विद्यार्थी उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय नोंदी, रजिस्टर व कामकाज तसेच शाळेचा भौतिक परिसर व स्वच्छता या सर्व बाबींचा सखोल आढावा घेतला. यानंतर त्यांनी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केलं. तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील वाटचालीसाठी मोलाचं मार्गदर्शन केलं. या प्रसंगी सांगली शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्रजी देवधर तसेच संस्था कार्यवाह शिरीष गोसावी उपस्थित होते. मुख्याध्यापक विजय शेंडगे, अधीक्षक अरुण थोरात, योगेश खाडेलकर, सचिन गद्रे, संतोष फौजदार, सर्व शिक्षक कर्मचारी यांनी तपासणीसाठी सुयोग्य नियोजन केलं होतं. तपासणी समितीनं शाळेच्या एकूण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी सैन्य दलात अधिकारी म्हणून घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार संस्था व शाळेस सुयोग्य व मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच सध्याच्या शाळेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केलं. विशेष प्रतिनिधी तासगाव.